जनता सारी झोपली का, शेतकऱ्यावर कोपली का, आत्महत्येची कारण त्याच्या सांगा तुम्ही शोधली का, शोभली का तुम्हाला भाकरी त्याच्या कष्टाची, 2 रुपयाच्या भाजीसाठी वाद केला त्याच्याशी, 4 घोट पाणी पिऊन खेटर घेतलं उशाशी, पोशिंदा तो जगाचा आज झोपला रे उपाशी. सांगा शेती करू कशी, पोटाची खळगी भरू कशी, सांगा शेती करू कशी, पोटाची खळगी भरू कशी. हिपहॉप कल्चर तुझ्यामध्ये बिल्ड करताना किंवा तुला ते रॅप करताना कशा गोष्टी किती अवघड गेल्या? क्लासिकल झालं नाही त्याच्यामुळे मला थोडं वाटायचं की नाही यार आपने बस की बात नाही. विषय होता क्रोमावर शूट केलं होतं ते गाणं. म्हणजे मला वाटतं मराठीतलं पहिलं रॅप सॉन्ग आहे जे की क्रोमावर शूट झालेलं. माझं म्हणजे 3 वर्षापूर्वी एकाचा ट्रेंड असेल, 3 वर्षानंतर लोक त्याला नाही ऐकत, तर त्यामध्ये सस्टेन कसं करायचं? व्हिडिओ मध्ये मग ते लोकेशन बघा, मग त्याला इक्विपमेंट कुठले लागतील, कॅमेरा कुठला लागेल, लेन्स कुठल्या लागतील, किती फ्रेम रेटवर काय शूट केलं पाहिजे. म्हणजे मॉन्टेज असतील तर 60 ला करा, 120 ला करा, लिरिकल असेल 24 ला करा, ड्रोन लागेल का ह्याच्यामध्ये. परत ते झाल्याच्या नंतर एडिट हे ते म्हणजे शिव्याचा तू खूप चांगला राईम करतो म्हणजे तू 1 नंबर रॅपर आहे असं काही विषय नसतो. हाय, हॅलो आणि नमस्कार. काय मंडळी, मग मजेत ना? आज आपल्यासोबत असाच एक हटके टॉपिक घेऊन आलेलो आहे, हटके व्यक्ती घेऊन आलेलो आहे बेसिकली, ज्याला तुम्ही वेगवेगळ्या गाण्यांच्या स्वरूपात ओळखतच असाल आणि ज्यांनी मराठीमध्ये रॅपचं कल्चर खूप चांगल्या प्रमाणात रुजवलंय, मी म्हणेल किंवा जो रुजवत आहे आणि ते सातत्याने पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे. तर चला सुरुवात करूयात गप्पांना आणि जाणून घेऊयात रॅप बॉसकडून त्याची पूर्ण कहाणी. आणि त्याचबरोबर इतके सुंदर सुंदर रॅप करताना विदाऊट शिव्या न देता, त्याचबरोबर छोटे छोटे वेगवेगळे सेगमेंट्स तो तुमच्यासमोर कशा आणतो आणि त्याच्यासाठी त्याला कुठल्या कुठल्या गोष्टी फेस कराव्या लागतात, त्याला जाणून घेऊयात रॅप बॉसकडून त्याची नवीन कहाणी आणि त्याची स्टोरी. नमस्कार अजित. नमस्कार. आता मी अजित म्हटलं बऱ्याच लोकांना हे ओळखणार नाही, मला माहितीये, म्हणून मग तुला विचारायचं की अजित की रॅप बॉस कुठलं जास्त आवडतं? तसं आर्टिस्ट म्हणून मला रॅप बॉसच आवडतं, पण ऍज अ पर्सन बोलायचं असेल तर अजित. ओके. आता सुरुवात करतानाच विचारायचंय की रॅप हे काय असतं, म्हणजे रॅप म्युझिक कसं आहे? कारण मला कुठेतरी आठवतं एकदा लता दीदी बोलल्या होत्या त्यांच्या एका इंटरव्ह्यूज मध्ये की जर एखाद्या गोष्टीमध्ये म्युझिक नसेल तर मी जगूच शकत नाही, त्यांच्यासाठी म्युझिक इतकं होतं. मग रॅप हा एक काय सेगमेंट आहे, मला जाणून घ्यायला आवडेल. रॅप म्हणजे म्युझिकच आहे. रॅप ऍक्च्युली म्युझिकची तसं बघितलं डेफिनेशन असे की कर्ण मधुर जी गोष्ट आहे ती प्रत्येक गोष्ट म्युझिक आहे. म्हणजे बेसिक मध्ये म्हणजे तुम्ही क्लासिकल शिकायला गेलं तर पहिल्यांदा हेच शिकवलं जातं, शिक्षक चांगले असतील तर रॅप पण म्हणजे ऐकायला असं काही हे नाही, ते कर्ण मधुरच आहे. तर रॅप म्हणजे पण एक म्युझिकचाच प्रकार आहे. आणि रॅप म्हणजे रिदम अँड पोएट्री. प्रत्येक जॉनर असतात गाण्यामध्ये वेगवेगळे. पॉप असतं समजा, रॅप आहे, आपलं रॉक, प्रत्येक वेगवेगळ्या जॉनरची स्पेशालिटी. तसं रॅप मध्ये हिपहॉप ह्याच्यामध्ये काय तर रिदम अँड पोएट्री, म्हणजे आपण जे काही कविता लिहितो त्या रिदम सोबत बोलायच्या त्याला रॅप म्हणतात. हा म्हणजे रॅप एक आर्ट फॉर्म आहे आपलं ह्याच्यामध्ये. ओके. रॅपला एक आर्ट फॉर्म मध्ये बघताना बेसिकली तू त्याच्याकडे कुठल्या कुठल्या गोष्टींकडे जास्त उत्सुकतेने बघतोस? रॅप मध्ये बघितलं तर आपल्याला म्हणजे पहिलं तर एक म्युझिक प्रोडक्शन असतं, रिदम्स वगैरे बनवणं. त्याच्यानंतर आपलं रायटिंग असतं, लिरिक्स रायटिंग. परत आपला फ्लो एक असतो. त्याच्यानंतर बाकी एलिमेंट जर बघायला गेले रॅपचे तर बी बॉईंग एक असतं, म्हणजे तो डान्स मधला एक हे बोलता येईल आपल्याला. तर हे सगळे एलिमेंट आहेत हिपहॉपचे, रॅपचे. पण एक काळ होता किंवा अजूनही बऱ्याचशा ठिकाणी जर तू बघायला गेलास तर रॅप म्हटलं की छपरी मुलंच करतात, हा खूप एक समज आहे. किंवा रॅपमध्ये बऱ्याच प्रमाणात शिव्या किंवा अशा गोष्टी आढळतात, ज्या आपण हिंदी रॅप्स किंवा त्या गोष्टी ऐकल्या मोठ्या प्रमाणामध्ये. आणि मग त्याच्यात तू जर मराठीत करतोयस तर तुला कसं वाटतं? ऍक्च्युली छपरी लोक रॅप करतात असा काही विषय नाहीये, पण तो आर्ट फॉर्म म्हणजे आता काय होतं, रॅपची सुरुवातच ऍक्च्युली अशी झाली होती की झोपडपट्टीतली एक म्हणजे ज्यावेळेस जिथं ओरिजिन झालं हिपहॉपचा, तर तिथले लोक एंटरटेनमेंटसाठी सुरुवातीला करायचे त्या गोष्टी. की म्हणजे रॅप फक्त ते काहीतरी समजा त्यांच्याकडे एक समजा डब्बा असेल, ते डब्बा वाजवत मग त्याच्यावर पोएट्री बोलायचे, पोएट्री किंवा एक काहीतरी 4 लाईन अशा हे असायच्या की मग त्याच्यातून खरं ओरिजिन तसं झालेलं आहे. तर तो एक तिथून आलेला म्हणजे रॅप. आणि त्यानंतर तो ग्लोबलाइज झाला, सगळीकडेच पसरल्या गोष्टी. आपल्याकडे पण तोच फॉर्मॅट होता, आपल्याकडे भारूड वगैरे ज्या गोष्टी व्हायच्या तो पण एक रॅपचाच प्रकार आहे. तसं बघितलं तर रॅप हा आपल्याकडचाच हे ओरिजिनल असताना फक्त त्याचं स्वरूप
प्रत्येक ठिकाणी ग्लोबलाइज त्यांनी केला, आपण कुठेतरी मागे पडलो त्याला ग्लोबलाइज करण्यामध्ये. पण आता बऱ्याच असं बघायला लागतं ना, किंवा गली बॉय नंतर आता असं झालेलं आहे कुठेतरी सिनारी, की जवळ रॅपला जसं तू म्हणतोस तसं एक ग्लोबल स्वरूप आलंय गली बॉय नंतर. पण त्याचबरोबर असं झालंय की कोणी उठसूट 4 लाईन्स त्याच्या लँग्वेज मध्ये फास्ट फॉरवर्ड मध्ये म्हणायचा प्रयत्न करतं आणि त्याला एक रॅपर म्हणून नाव दिलं जातं. तेव्हा एखाद्याला रॅप करायचं असेल तर कुठल्या गोष्टींवर त्यांनी फोकस केला पाहिजे, काय गोष्टी त्याच्यात असल्या पाहिजेत बेसिकली? ऍक्च्युली रॅप म्हणजे जसं मी सुरुवातीला सांगितलं की रिदम अँड पोएट्री हा एक बेसिक हे झाला, म्हणजे रॅपचा म्हणजे जो बेसिक कोर जो म्हटला जाईल तोच आहे, रिदम अँड पोएट्री. तर रिदम सोबत आपण जसे आपण शब्द वर्ड स्पीट करू किंवा बोलू ते झालं रॅप. याच्यामध्ये काय, आता प्रत्येक जण उठसूट कुणी रॅप करतोय, त्याच्यामध्ये काही थोडं म्हणजे तसं बघायला गेलं तर जास्त लॉजिक शोधण्यात काही अर्थ नसतो ज्यावेळेस एंटरटेनमेंटचा विषय असतो. पण काही वेळेस असं म्हणजे वेळ म्हणण्यापेक्षा की काही वेळेस गरजेचं असतं त्याच्यामध्ये लॉजिक शोधणं. म्हणजे असं नाही की फक्त तुला रायमिंग जोडता येत म्हणजे तू रॅप करू शकतोय किंवा जस्ट एक बोलतोय गोष्टी रॅप करतोय असं नाहीये. त्याच्यामध्ये काहीतरी लॉजिक बोलतोय, त्याच्यामध्ये काहीतरी सेन्स पण बनला पाहिजे. म्हणजे विनाकारण उगाच आता जे काही चाललंय म्हणजे शिव्या देणं वगैरे हे ते, म्हणजे शिव्याचा तू खूप चांगला राईम करतो म्हणजे तू एक नंबर रॅपर आहे असा काही विषय नसतो. नाही, तुझ्या त्या पॉइंट्सकडे आपण येऊयाच, पण त्याआधी मला तुझं थोडंसं बॅकग्राऊंड जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे या आधी कसं केलंयस किंवा तुझी थोडक्यात ओळख, की शिक्षण कसं केलंयस आणि त्याच्यानंतर म्युझिक इंडस्ट्रीमध्ये कसा आलास? ऍक्च्युली मला म्हणजे या फील्डमध्ये येण्याचं कारण असं म्हणजे की सुरुवातीला मला म्युझिक याच्यामध्ये इंटरेस्ट भरपूर होता. सिंगर व्हायचं होतं मला. म्हणजे जसं मी शाळेत होतो त्यावेळेस मी कविता वगैरे लिहायचो. मला आठवतंय मी हॉस्टेलला होतो राहायला. तर तिथं हॉस्टेलचे एक सर होते आमचे, माने सर म्हणून. तर ते संपादकीय पेज यायचं प्रत्येक पेपरला, न्यूजपेपर पाठीमागे असतं संपादकीय. मग आपलं एक कुठला तरी लेख लिहायचा, त्यांना पाठवायचा. त्या काळामध्ये डिजिटलायझेशन एवढं नव्हतं म्हणजे सोशल मीडियात. तर त्यावेळेस आम्ही मग ते लिहायचं, सर आमच्याकडून लिहून घ्यायचे की तुम्ही लिहा. मग तसं लिहिण्याची सुरुवात माझी ऍक्च्युली तिथून झाली, कवितेची. आणि संगीतात म्युझिकमध्ये इंटरेस्ट होता, तर मी हळूहळू सिंगर बनायचं होतं. क्लासिकल शिकू नाही शकलो कुठं. मग तसं एक थोडं कळायला लागल्या गोष्टी. एक 11th-12th मध्ये असताना मला थोड्या गोष्टी रिअलाइज झाल्या की म्युझिकमध्ये जाण्याच्या गोष्टी कशा वर्कआउट होतात, थोडं माहिती व्हायला लागली किंवा ऐकायला लागलो मी म्युझिक जास्त. लहानपणी तर म्हणजे असं होतं की मी शाळेत हॉस्टेलला होतो, तर तिथं म्युझिक ऐकणं हा पण खूप एक रेअर हे होता. पण मग कसं ऐकायचं मग, किंवा कसं ते कंटेंट कन्झ्युम कसं करायचं? मी आता म्हणा आत्ताच्या भाषेत जर सांगायचं कंटेंट कन्झ्युम म्हणजे मी गावी गेलो तर म्हणजे त्यावेळेस एवढं काही डेव्हलपमेंट नव्हती सगळ्या गोष्टी तसं बघायला गेलं तर. म्हणजे टेप, रेडिओ हे ऐकण्याचे म्युझिकचे होते आणि टीव्ही एक काही प्रमाणामध्ये होता. तर टीव्हीवरचे समजा गाणी कधी किंवा रेडिओचे मॅक्सिमम मी रेडिओवर भरपूर ऐकलेलं. माझे वडील आणि आई वडील दोघेही म्हणजे एकदम प्रॉपर ओल्ड स्कूल आहे ते. तर ते रेडिओ अजूनही ते रेडिओवरचेच म्हणजे गाणी ऐकतात किंवा त्यांना माहित असतं कुठल्या टायमिंगला काय लागतं रेडिओला. तर माझं म्हणजे मी सुट्टीला घरी गेलो तर मग त्यावेळेस रेडिओवर वगैरे भरपूर गोष्टी ऐकायचो. म्हणजे हिपहॉपचं असं काही ऐकलं नव्हतं मी. नॉर्मलच गाणी आपली जी मराठीतली जुनी गाणी आहेत ती गाणी ऐकलेली आहेत मी. जसं तू बोललास की हिपहॉपचं ऐकलं नव्हतंस, आपण मग हिपहॉप कल्चर तुझ्यामध्ये बिल्ड करताना किंवा तुला ते रॅप करताना कशा गोष्टी किती अवघड गेल्या किंवा किती डिफिकल्ट गेल्या? कारण आपण एकदा अशा बोललास की अशा बॅकग्राऊंडमधून आला जिथे म्युझिक ऐकणंही कठीण होतं एकतर, आणि त्याच्यानंतर आपण डायरेक्ट जाऊन हिपहॉप कल्चर स्वतःमध्ये बिल्ड करतो आणि ते प्रेझेंट करायचा प्रयत्न करतो. मग तो प्रवास किंवा ती किती डिफिकल्टी झाल्या बेसिकली त्याचा? डिफिकल्टी सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मी ज्यावेळेस म्युझिक मध्ये प्रॉपरच मी इंटरेस्ट घ्यायला सुरुवात केली. म्हणजे ऐकत होतो, ऐकणं भरपूर आवडायचं मला. तर मी सुरुवातीला फोनमध्ये वगैरे रेकॉर्डर असतात त्याच्यामध्ये मी काय करायचो, कॅरिओके डाउनलोड करून त्याच्यावर एकदम बेसिक सुरुवात तर तशी आहे माझी की मी कॅरिओके डाउनलोड करायचो आणि त्यांच्यासारखं मग हनी सिंगचे वगैरे कॅरिओके डाउनलोड करून त्याच्यावर ट्राय करायचो. तसं बघितलं तर ह्या म्हणजे रॅपमध्ये मी हनी सिंगमुळेच इंटरेस्टेड झालो. मला सिंगर बनायचं होतं, क्लासिकल झालं नाही त्याच्यामुळे मला थोडं वाटायचं की नाही यार यापने बस की बात नाही विषय होता. पण त्यानंतर जसं की मी म्हणजे आता बऱ्याचदा मी सांगितलेलं याच्या आधी 1-2 पॉडकास्ट मध्ये की माझा एक मित्र होता. म्हणजे मी कॉलेजला असताना मी फेसबुकवर शोधायचो की म्युझिकच्या रिलेटेड कोणी आहे का आपल्या आसपास, डीजे किंवा स्टुडिओ वगैरे या गोष्टी.
तर मी हनी सिंगचं म्युझिक ऐकल्यानंतर मला त्यातल्या ज्या बीट्स आहेत त्या डीजे सारख्या कुठेतरी रिलेट झाल्या. आणि मग त्यानंतर मी शोधले डीजे कोण आहे आपल्या जवळपास. एक पंढरपूरचा मित्र होता माझा, जॅक म्हणून. ओके. तर त्याच्याकडे जाऊन मी बेसिक गोष्टी शिकलो. म्हणजे एक FL स्टुडिओ म्हणून जे सॉफ्टवेअर येतं त्याच्याबद्दल मला माहिती मिळाली. म्युझिक बनतं कसं ओके. तिथं कळालं मला. मग त्यानंतर लॅपटॉप वगैरे घेऊन मग तिथून जर्नी कधी स्टार्ट झाली माझी. आता तुझं सगळ्यात फेमस गाणं किंवा ज्याने तुला पूर्ण करिअरला कालाटणी दिली त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल मला. तो एक्सपिरियन्स ऐकायला आवडेल बेसिकली. आणि ते आमच्यासाठी जर तुला 2 ओळी गाता आलं तर नक्कीच आवडेल. ते गाणं म्हणजे सांगा शेती करू कशी. नक्कीच. ऍक्च्युली माझं आय थिंक 4थं गाणं असेल. ओके. हा 4थं ते 5वं गाणं असेल. म्हणजे मला जसं हिपहॉप कळायला लागला, म्हणजे जसं म्युझिक कळायला लागलं किंवा या फील्डमध्ये उतरलो मी रॅपिंगच्या, तर सुरुवातीला मी करायचो म्हणजे की वेगवेगळे मी हनी सिंगला जास्त ऐकायचो. हनी सिंगचा झोन कसा आहे, पार्टीवाला, दारू पार्टी, लडकी दारू पार्टी हा वाला झोन आहे हनी सिंग. तर मी तसं ट्राय करायचो, पण त्यात काय आपलं म्हणजे मला ते रिलेटच नाही व्हायचं. कुठे की म्हटलं हे काय गोष्टी बोलते. त्यानंतर थोडं मग बाकी हिपहॉपचे ट्रॅक ऐकायला सुरू केले. एमिनेमचे थोडेफार काही ऐकले. त्यावेळेस मला वाटतं डिवाइनचे 1-2 गाणी आलेली होते. ते ऐकलं. मग त्यावेळेस मला थोडं हे झालं की हे लोक काय करतात की आपल्या आजूबाजूच्या गोष्टी मांडतात त्याच्यामध्ये. जी आजूबाजूची रियालिटी आहे ती फक्त पोएट्री फॉर्म मध्ये मांडतात विथ प्रॉपर बेस आणि म्युझिक. मग त्यावेळेस मी म्हटलं की आपली जी गोष्ट आहे ती आपण मांडली पाहिजे. मग मी आता माझे फॅमिली बॅकग्राऊंड बघितलं, माझे वडील आजोबा शेती करतात. आजोबापासूनची शेती आमची. तर मी सगळ्या गोष्टी समोरून बघितलेल्या आहेत की शेतकऱ्यांचं कसं काय हाल होतात किंवा काय. ही गोष्ट मला कुठेतरी वाटलं. मी आधी कविताही लिहिली होती एक, म्हणजे शेतीवर किंवा शेतकऱ्यांचं जगणं कसं आहे काय ह्याच्यावर. तर मग मला वाटलं की नाही, आता ही गोष्ट आपण मांडू शकतो रॅप मधून. मी विषय शोधत होतो की नाही आपल्या जवळचा कुठलं जो रिलेट होईल सगळ्यांना. आणि तो मला ऍक्च्युली मी समोर बघितलं गोष्टी, म्हटलंय ह्या आपण मांडू शकतो चांगल्या प्रकारे. मग त्या बसून लिहिले. म्हणजे मला ते सगळे रिअलिटी होते, त्यामुळे रिसर्च करणं ह्या त्या गोष्टीचा काही विषय नव्हता. मी लक्षात आलं, क्लिक झालं कुठं आणि लिहिलं बस. म्हणजे तो जनता सारी झोपली का, शेतकऱ्यावर कोपली का, आत्महत्येची कारण त्याच्या सांगा तुम्ही शोधली का, शोभली का तुम्हाला भाकरी त्याच्या कष्टाची, 2 रुपयाच्या भाजीसाठी वाद केला त्याच्याशी, 4 घोट पाणी पिऊन खेटर घेतलं उशाशी, पोशिंदा तो जगाचा आज झोपला र उपाशी. सांगा शेती करू कशी, पोटाची खळगी भरू कशी, सांगा शेती करू कशी, पोटाची खळगी भरू कशी. तो शूट करण्याचा अनुभव कसा होता? कारण मला वाटतं पहिल्यांदा इतक्या वेगळ्या लेवलवर तू शूट करत असेल. ऍक्च्युली वेगळ्या लेवलला म्हणण्यापेक्षा मराठीमध्ये तसं बघितलं तर माझं पहिलं जे गाणं होतं मराठीमध्ये मी रॅप करणार, तर ते गाणं आम्हाला माहित नव्हतं म्हणजे कसं होतात गोष्टी काय. तर आम्ही नाही थोडं युट्यूब इकडे तिकडे बघून असं एक क्रोमावर शूट केलं होतं ते गाणं. म्हणजे मला वाटतं मराठीतलं पहिलं रॅप सॉन्ग आहे जे की क्रोमावर शूट झालेलं. माझं पहिलं आयुष्यातलं गाणं होतं जे की आम्ही क्रोमावर शूट केलं. आणि एक साधा कॅमेरा होता तो DSLR, त्याच्यामध्ये 1080 शूटिंग वगैरे व्हायचं. आणि त्यावर आम्ही मग केलं होतं क्रोमा शूट. आणि परत एडिटच्या वेळेस आमच्या लक्षात आल्या गोष्टी की जे काय आपण केलेलं आहे हे असं नसतं, ह्याच्यासाठी परत प्लॅनिंग लागतो, सेटअप, सगळ्या गोष्टी. पण ते केलं म्हणजे मित्रांच्या मदतीनं गोष्टी झाल्या. ते पहिलं गाणं आलं. सांगा शेती करू कशीचं मग त्यानंतर काय ती VFX त्या गोष्टीकडे कधी वळलो नाही मी परत फिरून. आणि सांगा शेती करू कशीसाठी मग ऍक्च्युली त्यावेळेस पण म्हणजे असं झालेलं की मला लोकेशन पाहिजे होतं. मी काय करतो म्हणजे गाणं जर एखादं मी लिहिलेलं असेल तर लिहिताना माझ्या डोक्यात काहीतरी असतात की स्टोरी लाईन किंवा एक थोडं की व्हिज्युअल्स काय आले पाहिजे, थोडक्यात स्क्रीन प्ले वगैरे गोष्टी. थोडंसं तू DOP पण तुझ्या गाण्याचं करतो लिहिताच. DOP नाही, DOP ऍक्च्युली कॅमेरा ऑपरेट करणार. मी एक स्क्रीन प्ले करतो थोडक्यात. म्हणजे की मला या सीन या लाईनसाठी या टायमिंग मध्ये हा सीन पाहिजे. तर असं आधी मी सगळं लिहून काढलं होतं गाण्याचं. माझा एक मित्र होता सोबत ज्यानं DOP म्हणून केलं होतं त्या गाण्याचं. तर मग आम्ही चर्चा करून मग लोकेशनसाठी फिरलो. मी लोकेशनसाठी पण फिरतो. म्हणजे ऍक्च्युली काय होतं, मला थोडं पाहिजे असतं मला की स्पेसिफिक नाही का, म्हणजे जे मी इमॅजिन केलेलं त्यासाठी त्याच्याकडे मी येणारच आहे नक्कीच पुढे. तर मग ते लोकेशनसाठी फिरलो आम्ही आणि लोकेशन फायनल केलं. 1-2 दिवस फिरून
आणि त्यानंतर 2-3 दिवस शूट चाललं आमचं वेगवेगळ्या लोकेशनला. आता जसं तू बोलला की लोकेशन स्पेसिफिक करतोस, हा. तर त्याच्यात मला ते ऐकायला आवडेल, जाणून घ्यायला आवडेल की आता जे रिसेंटली तू गाणं केलंयस, ज्याच्यामध्ये मी बघितलं जवळपास तुला गँग्स ऑफ वासेपूरची कन्सेप्ट किंवा माझ्या लहानपणाची कन्सेप्ट, जेव्हा माईकवर लोकसभेच्या किंवा निवडणुकांची अनाउन्समेंट व्हायची किंवा एक गावागावामध्ये ती आजही होते, सरपंचकी पासून ते मोठ्या इलेक्शन्स पर्यंत, जे तू लोकांना दाखवलंस. त्याच्यानंतर खूप बघून आनंद झाला की एखादा मसाज म्हणजे एखाद्या सलून मध्ये दाढीवाल्याकडे हे हमखास गप्पा होतात, यंदा कोण निवडून येणार. तर तू एक 30 सेकंदाचाच ना शूट दाखवला, पण ते आम्हाला लेट झालं. किंवा गिरणीमध्ये जिथे बायकांची झुंबड असते त्यांच्यामध्ये पण ते चर्चेचे टॉपिक असू शकतात की कोणाला मत द्यायचं किंवा कोणी काय सांगितलं, तर तू ते रिलेट करून दाखवलंस. तर हे सगळं शूट करताना इव्हन रिक्षावाल्याचा तू जो शॉट घेतला, हे शॉट नक्कीच एक 10 सेकंद 20 सेकंद आहेत, पण ते व्हिज्युअल तू क्रिएट केले. तर त्या सगळ्या प्रोसेसमध्ये कसं जमलं तुला, की त्याची कशी बॅक एंड प्रोसेस कशी होती? म्हणजे ऍक्च्युली याचं म्हणजे एक मेन कन्सेप्ट तसं एक सत्याचे भुकेले जे गाणं आहे ते मी 1-2-3 वर्षापूर्वी लिहिलेलं आहे. त्याचं आधीच एक व्हर्जन होतं युट्यूबला, मी जे काढलं आता. हे आता नवीन पॉलिश्ड व्हर्जन आहे थोडं. आणि व्हिडिओचा विचार करताना मी इमॅजिन केला होता, म्हणजे सुरुवातीचा माझं पण लहानपण म्हणजे हॉस्टेलला जाण्याच्या आधीचा जो काळ होता, मी माझ्या गावात शिकलेलो, गावातल्या जिल्हा परिषद मध्ये शिक्षण झालं माझं. तर गावात इलेक्शनच्या वेळेस काय असायचं, एक भोंगा आणि एक रिक्षा किंवा सायकलला तो सेटअप लावलेला आणि ते प्रचार करायला यायचे. आणि ती गोष्ट मला कुठेतरी दाखवायची होती, पण काय होतं की ती गोष्ट असते की ती स्पेशल प्रचारासाठी केलेली असते. आणि माझं असं मोटिव्ह होतं की आपल्याला ठासायचे जे काही पॉलिटिशियन लोक आहेत, नेते मंडळी आहेत, जे की 5 वर्षांनी येत आहेत बघण्यासाठी. तर मग म्हटलं काय करता येईल. मग मला थोडं तर एक गँग्स ऑफ वासेपूरचा एक मला तर थोडं क्लिक झालं की अरे तो एक त्याच फॉर्मॅट मध्ये आलेला असतो, भोंगे वगैरे लावून. मग म्हटलं ठीक आहे, ही कन्सेप्ट आपण इकडे थोडं वापरू शकतो. आणि जे बाकीचे जे लुक आहेत, तर ते आता दाढी करताना सलूनवाला जो दाखवलेला आहे, ते सलून पण गावात अजून आहेत काही काही गावामध्ये. ते ऍक्च्युली मला माहित नव्हतं भेटेल की नाही याची गॅरंटी नव्हती, कारण आता काय झाले सगळं मिररवाले गोष्टी झाल्यात, सगळे एसी वाले सलून झालेत. पण ते गावामध्ये आहे अजून. तेच खरं गावाचं म्हणजे गाव पण जे म्हणतात ते त्याच्यामध्येच आहे. आणि ती पण गोष्ट भेटली मला. रिक्षावाल्याचं तर ठीक आहे, म्हणजे ते नॉर्मल आहे, ती पण भेटते. किंवा काय होतं, दाढी करताना मला लहानपणी आठवते, माझे वडील आजोबा मला घेऊन जायचे गावातल्या सलून मध्ये म्हणा किंवा आमच्या तालुक्याच्या ठिकाणी वगैरे. आणि तिथे बसल्यावर एक चर्चा चालायची नाही का, कुणाची हवा यावर्षी जास्त, मग काय वाटते कुणाकडे जाईल आज ह्या वेळेस, म्हणजे एक तो किंवा म्हणजे ते चर्चा करण्याचं ठिकाण येते. म्हणजे एक सलून जे आहे म्हटलं तर लोक बातम्यांचं देवाणघेवाणचं होतं, याचं काय झालंय किंवा त्याच्याकडून काय आलं, आणि ते तुझा आणि त्या 20 सेकंदाचं ते क्लिक होतं पटकन, हे असं घडत होतं आपल्या लहानपणी. नक्कीच. पण मग त्याच्यासाठी मला असं वाटतं की तो सगळा अरेंजमेंट, कारण एक माणूस आहे, जसं आता मोठं जे सॉंग्स होतं मूवीज मधलं म्हण किंवा एखाद्या अल्बम मधलं म्हण, त्यांच्याकडे एक मोठं टीम असते, टीमवर्क असतं ते. पण आता मला जसं वाटतोय की तू इंडिव्हिज्युअली हे एकटा हँडल करतोयस, किंवा तू स्क्रीन प्ले तूच करतोयस, त्याच्यानंतर थोडंफार डीओपी तूच करायचा प्रयत्न करतोयस, किंवा तुझ्या म्हणजे तुझ्या ज्या गोष्टी ठरलेल्या असतात की तुला हे असंच हवंय, करेक्ट बेसिकली. मग त्याच्यासाठी किती कष्ट येतात, किंवा ड्रेपरी सिलेक्शन साठी सुद्धा मला वाटतं की तुला कोणी असिस्ट असेल की हे हवंय आणून दे, असं नाही, तुला ती ड्रेपरी सिलेक्शन झालं, ते ह्याच्यात किती दिवस जातात आणि किती ठिकाणी तुला म्हणजे कसे रिप्लायस रिस्पॉन्स मिळतात? ऍक्च्युली काय होतं, म्हणजे बेसिक कन्सेप्ट गाणं ज्यावेळेस बनतं ऑडिओ, त्यावेळेस माझा एक बेसिक पॉइंट ऑफ व्ह्यू असतो की मला असं अपेक्षित आहे. मग मी ती गोष्ट आपले जे काही डीओपी म्हणजे जे शूट कॅमेरा करणार असतात किंवा डिरेक्टर आहेत आपले, त्यांच्यासोबत डिस्कस करतो की आपल्याला असं एक्सपेक्टेड आहे. आता काय होतं, आपलं गाव बरंच लांब आहे, पुण्याच्या आसपास आपले जे डिरेक्टर आहेत, वैभव निगुत म्हणून, त्यांनी डिरेक्शन केलेले त्या गाण्याचं. त्यांच्यासोबत चर्चा केली मी त्याची. तर ते बोलले आपल्या गावामध्ये अशा लोकेशन भेटू शकतील आपल्याला. मग तिथून आम्ही लोकेशन, ऍक्च्युअली मी त्यांच्या गावी आधी फिरलेलो, तर त्यांनी फोटो वगैरे पाठवले काही. मग त्या गोष्टी झाल्या. त्यानंतर आम्ही प्लॅन केला की या तारखेला आपण करू शकतो शूट. म्हणजे एक तो काय होतं, आधी चर्चा करणं गरजेचं असतं दोघांसोबत, कारण मला काय अपेक्षित आहे आणि पॉसिबल काय होऊ शकतं. काही गोष्टी अशा असतात टेक्निकली की ज्या आपण त्या लेवल
आपण जसं आपण मग विचार करतो की नाही का चंद्रावर दाखवायचं मला, पण ते प्रॅक्टिकली Practically पण होतं नाही होतं, होणं, correct, हा, तर ते त्यांनाच माहित असते डीओपी डिरेक्शन जे करणार आहेत किंवा लोकेशन काय आहे, हम्म. त्यानुसार कुठला अँगल लागू शकतो, Correct. कुठली बाजू आपण दाखवू शकतो. तर ते चर्चेतूनच होतात दोन्ही गोष्टी. म्हणजे बेसिक एक माझं विजन असतं सुरुवातीला, की मी त्यांना सांगतो की आपल्याला असं असं करायचंय, त्यानुसार मग गोष्टी पुढे प्रोसीड होतात. मी असं आपण बघितलं जेव्हा तुझी इन्स्टा स्क्रोल केली जाते किंवा जेव्हा तुझे इन्स्टा बघतो, बऱ्याचदा तू असं करतोस की जुने मराठी गाणे ज्यांनी लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय, मग डिपारी डिचांग सारखं असू देत किंवा दुसरे 1-2 गाणे आहेत किंवा माझा महाराष्ट्र सारखे असू देत, की ज्यांनी ऑलरेडी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवलंय, ती गाणी तू कुठेतरी नवीन फॉर्म मध्ये घेऊन येतोस, नवीन त्याला लहेजा म्हणेल मी किंवा नवीन एका व्हर्जन मध्ये घेऊन येतोस, आणि मग ते ऐकल्यानंतर वाटतं यार ठीक आहे, हे पण छान आहे, आणि हे आपण लगेच त्या गाण्याच्या ज्या मेमरीज आहेत त्या प्रत्येक व्यक्तीच्या त्याच्याशी रिलेट करतोयस. मग हे ठरवून तू करतोयस की तू ऑलरेडी मराठी ऐकतोस खूप म्हणून हे होत आहे? ऐकतो म्हणजे की मराठीवर तर भरपूर प्रेम आहे माझं, त्याच्याबद्दल काही विषय नाही. म्हणजे मला जर सगळ्याच गोष्टी नाही का फेम किंवा ह्याच्याच मागे पळायचं असतं तर मी कदाचित मराठी आज करत नसलो. मराठीत किती रिच आहे, की लिमिटेड ऑडियन्स आहे मराठीची, सगळ्यांनाच रिचच्या दृष्टिकोनातून हिंदी लँग्वेजला जेवढं रिच आहे तेवढं मराठीला नाहीये. कारण आपलं महाराष्ट्रापुरती लिमिटेड आहे किंवा आपले महाराष्ट्रातून जे काही बाहेर गेलेले लोक आहेत ते ऐकतात फक्त मराठी. तर माझं ऐकण्याचं म्हणजे मोटिव्ह तो होता की मराठीवर तर प्रेम भरपूर आहे, मराठी सोडायचीच नाही आपल्याला. हा माझा ज्यावेळेस मी सुरू केली त्यावेळेस पासून माझं तोच आहे. मागच्या वर्षी मी अल्बम रिलीज केला होता माझा, एक होता रॅपर नावाचा, पण तो मार्केटिंग न झाल्यामुळं पोहोचला नाही. हा, तो मी इंडिपेंडंट केलाय, म्हणजे त्याच्यासाठी कुठल्या लेबल किंवा ह्या त्या गोष्टी नाही केल्या. हा, तर तो पोहोचवण्यामागे थोडा एक कुठंतरी पोहोचवण्यामागे मी कमी पडलो किंवा मार्केटिंग झालं नाही, हा एक मुद्दा होता. आणि दुसरा विषय बोलायचं तर जे काही मी रील व्हर्जन बनवतोय तर ते मी आता रिसेंटली मागच्या 3-4 हा प्लॅन होता माझ्या डोक्यामध्ये बऱ्याच दिवसापासून, करूया असं ट्राय काहीतरी. पण मला एक गोष्ट वाटायची की रील करणं, एक आपण नाही का पूर्ण गाणे बनवतोय, फुल सॉन्ग बनवतोय आणि एक रील करणं एक थोडं मला ते कुठं ऍक्सेप्टेबल नव्हतं. पण तरी मी एक ट्राय केलं 1-2 आणि त्यानंतर मग मला थोडा रिस्पॉन्स भेटला त्याच्यामधून आणि मग मी ते कंटिन्यू केलं. आणि माझं ऐकलं, मी तुम्हाला सांगितलं की रेडिओ वगैरे त्या काळातले मी भरपूर ऐकलेले. तर ती सगळी गाणी मला आठवतात, कधी कधी असं क्लिक होतात की अरे हा, हे गाणं, जे गाणं नाही का मला जे गाणं वाईब देतं त्या गाण्यावर मी करतो. म्हणजे ती लिहिण्याची प्रोसेस कशी करतो, म्हणजे जसं डिपारी डिचांग जरी घेतलं आपण, तू ते कसं लिहिलंस आणि त्याच्यानंतर कसं ते शूट करायचं, पुन्हा हीच सेम प्रोसेस केलीस? त्याच्या लिहिण्याचा एक ऍक्च्युली काय होतं, प्रत्येक गाणं ज्यावेळेस बनतं त्यामागे एक कुठला तरी थॉट असतो. तर तो थॉट आधी आपल्याला समजणं गरजेचं असतं की त्यांनी काय पॉइंट ऑफ व्ह्यू ने गाणं लिहिलेलं आहे किंवा बनवलेलं आहे, शूट झालेलं आहे. तर मी तो थॉट आधी किंवा तो एक पॉइंट ऑफ व्ह्यू समजून घेतो. ओरिजिनल कंपोजर जे कोणी असतील त्याचा, मग त्या गोष्टीला म्हणजे त्यांच्या ओरिजिनलला आपला धक्का पण नाही लागला पाहिजे. कारण ऑडियन्स अशी आहे की जरी थोडंफार कुठं खराब झालं एखादं गाणं, काय लोक म्हणजे नाही का एखाद्या गाण्यावर प्रेम असतं म्हणजे डायरेक्ट की भाई इधर को टच नाही करणे का. ते आहे. म्हणजे आता मलाही विचारशील तर तू जशी काही सॉन्ग केले किंवा डिपारी डिचांगच घे, एक इमोशनल सॉन्ग आपल्यासाठी, किंवा ते इतकं नसा नसात भिनलं की आजही ते वाजलं कुठे जरी तर आपल्या हातपाय हलायला लागतात, तर इतकं ते सॉन्ग आहे. आणि डेफिनेटली तू त्याला तितक्याच ग्रेसफुली नवीन व्हर्जन मध्ये किंवा तुझ्या शब्दांमध्ये फक्त त्या चालीत आणि छान एक्सप्रेस केलंय. आणि नक्की जर ते तू वेगळ्या शब्दांमध्ये किंवा तू जसं म्हटलास की 1-2 थोडस वेगळ्या अँगल मध्ये प्रेझेंट केलं असतं आणि त्या आमच्या सारख्याला नसतं, त्या इमोशन दुखावलं गेलं असतं तर तुझ्यावर राग आलाच असता. हे सगळं तू करतोयस, पण हे जेव्हा सुरुवात केली त्यावेळेस एक असतं ना यार की यार मी याला भेटलो तर माझं काम होईल बाबा, किंवा मला थोडंसं फेम मिळेल, किंवा मी त्याला भेटलो तर माझं काम होईल बुवा, किंवा मला थोडंसं हे होईल, अशी थॉट प्रोसेस कुठे होती का, किंवा त्याच्यासाठी काही प्रयत्न केले का? आता अशा गोष्टी म्हणजे माझं जे गाणं होतं सांगा शेती करू कशी, मग याच्यामध्ये ह्याचा काही विषय नव्हता की काहीतरी हे होईल. फक्त एक चांगली गोष्ट अशी होती की मी ते गाणं मला असं समोरून सांगण्यात आलं होतं, एका प्रोडक्शनला दिलं होतं की वगैरे आपण टीव्हीला वगैरे लावू शकतो हे गाणं. आणि मला त्यावेळेस ती प्रोसेसच माहित नव्हती कशा प्रकारे. तर ठीक आहे, ते एक पॉझिटिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यूने मी बघितलं होतं आणि ते आलं टीव्हीला वगैरे, त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या. पण त्याच्यामध्ये असं एक काय होतं, आपण एक थोडं एखाद्या गोष्टी, माणूस हा म्हणजे की कसा आहे अपेक्षेखोर माणूस, तर आपल्याला पण
प्रत्येक अपेक्षा ह्याच्यामध्ये आपण असतात. एखादी हा. गोष्ट करतो तर त्यामधून अपेक्षा असतात. बेनिफिट्स हवे असतात. हा, तर असं मी त्या दृष्टिकोनातून केलं होतं. त्यामध्ये ते गाणं दिलं, त्यानंतर 1-2 गाणी दिली, पण मग थोडं डिसअपॉइंट झालो मी सगळ्याच गोष्टीतून. त्यातून माझे 2 वर्ष गेले ऑलमोस्ट त्याच्यामध्येच. नक्कीच. त्या गोष्टी कळण्यासाठी सगळ्या. ऍक्च्युली माझं पहिलंच गाणं जे बनलं होतं ते मी आता प्लॅटफॉर्मचं नाव नाही घेत हा, त्याच्यावर. नक्कीच नक्कीच. हा, त्याच्यावर रिलीज होणार होतं. ओके. मी जिथं बनवलं होतं बार्शीमध्ये तिथंच. तिथला एक प्लॅटफॉर्म आहे, चांगला प्लॅटफॉर्म आहे. ते लोक ऍक्च्युली सपोर्टिव्ह पण आहेत, असं काही हे नाहीये. हा. पण तिथं रिलीज होणार होतं. मी त्यांना म्हणजे गाणं फायनल रेंडर करून पेनड्राईव्ह मध्ये घेऊन त्यांना पेनड्राईव्ह दिला होता की हे गाणे असं असं आपल्याकडं. आणि त्यांनी पण सांगितलं होतं की रिलीज होईल. पण त्यानंतर ते त्यांचा कंटेंट वेगळा झाला त्या चॅनलचा. ते वेगळ्या अँगलने चालत Track ने गेलं. मग गेलं. ते आपलं गाणं कुठेतरी 1 महिना 2 महिने वाट बघितली होते का रिलीज. त्यांनी केलं नाही रिलीज म्हणून मी माझा चॅनल काढला आणि माझ्या चॅनलला रिलीज केला. आणि मी डीएमओ म्हणजे आता अजूनही म्हणजे की मी काय करत असतो, एखादं गाणं रिलीज झालं, मला वाटतं की ह्याला हे गाणं कुठेतरी रिलेट होऊ शकतं. मी त्याला ते डीएम ला जाऊन टाकत असतो लिंक की बाई तू देख ले. हा, म्हणजे डेफिनेटली आपण माणूस आहोत तर आपल्याकडे ते असतं की कुठेतरी हा. आपल्याला आपलं काम ओळखावं, हे करावं. बरोबर. पण त्याचबरोबर आता मी रिसेंटली तुझ्या काही व्हिडिओजला कमेंट मध्ये पण बघितलं की अवधूत सरांची कमेंट आहे, त्याच्यानंतर पुष्कळ जोग सरांची कमेंट आहे, किंवा अशा बऱ्याचशा चांगल्या चांगल्या लोकांच्या तुझ्याला कमेंट्स येत आहेत. मग त्या कमेंट आल्यानंतरचं काय फील असतं, किंवा त्या कमेंट आल्यानंतर कसं वाटतं त्या मोमेंटला? आता सांगताना मला माहिती बरंच काय असू शकतं, पण त्या मोमेंटला कसं असतं? ऍक्च्युली हे जे गाणं मी अवधूत गुप्ते सरांचं खूप मोठा म्हणजे फॅन आहे. म्हणजे लहानपणापासून बरेच असे गाणे ऐकलेले आहेत की नाही का. म्हणजे मला तर आधी माहित पण नव्हतं की हा सिंगर कोण आहे म्हणून. म्हणजे त्यांचं नाव माहित नव्हतं. त्या टायमिंग पासून ऐकतोय मी की नाही हे गाणं आवडतं, किंवा तो एक परत परत असं व्हायला लागलं की नाही का, मी गाणं ऐकल्यानंतर समजायला लागलो की हा तो सिंगर आहे किंवा हे ह्याचं कंपोजिशन आहे. आणि तेव्हापासून ऐकतोय मी. आणि मला म्हणजे ठीक आहे, मी टॅग करत होतो त्यांना. म्हणजे मला वाटतं ह्याचं ते राणी माझ्या मळ्यामध्ये घुसशील का, त्या गाण्याला पण मी त्यांना टॅग केलं होतं. आणि परत मी राजा आलं, शिवजयंतीच्या आधी एक राजा आलं त्याचं एक रॅप व्हर्जन केलं. आणि त्याच्यावर त्यांची कमेंट आली. म्हणजे मी असं झालं की नाही का, आम्ही असंच बसलो होतो. आमचा पुढच्या शूटचा प्लॅन चालू होता. डिरेक्टर वगैरे आम्ही 5-6 जण बसलेलो होतो आणि त्यांची कमेंट बघितली आणि असं नाही का म्हणजे हा, म्हणजे एकदम असं एक मुंग्या तो वाला विषय झाला होता. आणि मी परत म्हटलं आता यांना रिप्लाय काय द्यावा. मग रिप्लाय काय द्यावा ह्याच्यावर मी म्हणजे म्हटलं नाही ठीक आहे, आता शांत बसतो. मी जास्त एक्साइटेड झालेलो, शांत बसून परत नंतर, पण तरी पण तो रिप्लाय एक्साइटेड मध्ये दिला. ते ऍक्च्युली तो माझं म्हणजे हे होतं. तसं बघितलं तर पहिल्यांदा माझं म्हणजे सांगा शेती करू कशी ओरिजिनल जे गाणं होतं ते विजू माने माहित असतील दिग्दर्शक, त्यांनी 2019 मध्ये शेअर केलं होतं फेसबुकवर की रॅप बॉस तू जो कोणी आहेस तो कमाल आहेस, असं म्हणून त्यांनी गाणं शेअर केलं होतं आपलं सांगा शेती करू कशी. तर ती सगळ्यात म्हणजे पहिलं जर कोणी हे केलं असेल ऍप्रिशिएशन मला त्यांच्याकडून भेटलं होतं त्यावेळेस. आता आपण हे सगळं बोलतोय, पण रॅपरची अशी काही कम्युनिटी आहे का? कारण आजकाल प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची कम्युनिटी असते, त्यांच्यामध्ये थोडंसं कॉम्पिटिशन्स पण असतात आणि थोडंसं हेल्पिंग हँड्स नेचर पण असतात. तशी काही तुमची रॅपर लोकांची अशी काही कम्युनिटी आहे का, आणि ज्याच्यातून तुला पण थोडंसं ऍज अ रॅपर म्हणून इव्हॉल्व्ह होता येतंय का, यांच्याकडून त्याच्याकडून थोडंसं शिकायला मिळतं आणि ते तुला तुझ्या पुढच्या डायरेक्शन्स मध्ये पुढच्या ह्याच्यात वापरायला मिळतं, असं काही होतंय? ऍक्च्युली हा जो प्रकार आहे ना, म्हणजे की कोणाकडून तरी काहीतरी शिकणं म्हणा किंवा कम्युनिटीवरून एकमेकांना हेल्पिंग, रॅपिंग मध्ये ही गोष्ट खूप कमी आहे. प्रत्येकाला सांगितले की मी भारी आहे. म्हणजे हे जे वगैरे डिस वगैरे जे काय होतात गोष्टी, तर तोच प्रकार आहे की आपण जे म्हणतो की नाही का, शिकायला म्हणजे असं आपण ऐकून शिकू शकतो. रॅप हा म्हणजे असा विषय, आणि तो शिकून येण्यापेक्षा मला वाटतं की तो आतला म्हणजे आपल्या मनामध्ये काय गोष्टी चालल्यात त्या रिदम सोबत आपण ऑटोमॅटिकली करत जातो. कम्युनिटी मला नाही वाटत, जरी असल्या दाखवत असेल तरी आतून ते एकमेकांच्या पायच खेचत असतात. तो आहेच विषय. म्हणजे आहेत काही जण चांगले पण आहेत. म्हणजे माझ्या बघण्यामध्ये मुंबईचा एक आहे MC आझाद म्हणून आहे, तर तो खूप चांगला म्हणजे सपोर्टिव्ह आहे सगळ्यांनाच. एक सगळ्यात म्हणजे थोडासा सोशल क्वेश्चन आहे मला विचारायचा, की जसं तू बोललास हनी सिंगचं नाव घेतलंस, किंवा असे बरेचसे आता रॅप आपल्याला ऐकायला मिळतात ज्याच्यामध्ये शिव्या किंवा थोडंसं दारू बिरू पिऊन किंवा गांजा ह्या शब्दांचा इतका सर्रास उल्लेख केला जातो. आणि आपले ऑडियन्स असे असतात की एक
ते रिदम मध्ये तुम्ही करताय, एक त्याला तुम्ही एक वेगळा लहेजा देताय, तर तुमचा ऑडियन्स एक ज्याला ऐकायचं किंवा गोष्टी समजतात तिथपासून ते खूप मोठ्या व्यक्तींपर्यंत तुमचा ऑडियन्स आहे. मग आपण असा विचार कधी होत नाही का की यार लहान मुलांना पण ते ऐकताय, ज्यांना त्याचा अर्थ माहित नाही, त्यांना ते शब्द खूप कॉमन कळतो आपण थ्रू आउट द रॅप, किंवा त्या लोकांपर्यंत असं हे कल्चरच आहे, हे एक ट्रेडिशनच आहे, असं काही पोहोचवायचा प्रयत्न करतोय का? या ह्याचा तुझं काय मत आहे? ऍक्च्युली काय होतंय, म्हणजे मी डायरेक्ट जर सगळ्याच गोष्टी क्लिअर बोलायचं म्हटलं, हनी सिंगने एक ट्रेंड आणला होता पार्टीवाला. करेक्ट. त्यानंतर गलीवाला झोन आला ह्यांचा, डिवाइन, एमिवे, नेझी, त्यांनी थोडं एक गल्लीला एक्सपोज केलं. त्यानंतरच्या ज्या गोष्टी घडत आल्या ना, म्हणजे की इंडस्ट्रीमध्ये म्हणजे हिपहॉप पोहोचला सगळीकडं, प्रत्येक म्हणजे घराघरात पोहोचल्यासारखं झालं गली बॉय आल्यानंतर वगैरे. पण त्याचं रूप खूप वेगळं झालं. म्हणजे की काय होतं, गाण्यामध्ये आता एक ट्रेंड आला की डिस करण्याचा, म्हणजे मी तुला डिस करतो, ह्याला डिस म्हणजे की डिसरिस्पेक्ट करायचं किंवा त्याची लायकी काढायची किंवा हे ते गोष्टी. त्यातून हळूहळू असं झालं की ते तो प्रकार आहे हिपहॉपचा, मान्य की ठीक आहे तुम्ही बोला ह्या त्या गोष्टी, पण आपण कुठे सध्या, आपण भारतात आहे किंवा महाराष्ट्रामध्ये. मी ही गोष्ट आधी पण बोललेलो एकदा की ही महाराष्ट्र म्हणजे कोणाची भूमी आहे? संतांची भूमी आहे, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे, आंबेडकरांची भूमी आहे, शाहू फुले, हे सगळे लोक इथं ह्या मातीतून घडलेले आहेत. आणि आपण जगाला दाखवतोय काय की शिव्या देऊन, एक गाण्यामध्ये शिव्या की अरे म्हणजे काय, ह्याच्या आईबद्दल तू वाईट बोलतोय, तो तुझ्या आईबद्दल वाईट बोलतोय, ही गोष्ट मला खटकते. म्हणजे याच्याबद्दल मी बोलत असतो, मला ती गोष्ट नाही पटत आहे. किंवा शिव्या देणं गाण्यामधून, तर तो एक म्हणजे चिंतेचा विषय म्हणावाच लागेल. कारण त्यानं काय होतंय, लोक काय होतं रिपीट करतात, लहान मुलं जे असतात त्यांना ऍक्च्युली अर्थ कळत नाही सगळ्या गोष्टींचा, ते रिपीट करतात फक्त. ह्याच्यातून काय होतंय की एक चुकीच्या गोष्टी पसरल्या जातात. त्याच्यासाठी तू खबरदारी घेतोस की तू ते करणार नाहीस. गाण्यामध्ये म्हणजे शिव्या, ऍक्च्युली कसं आहे, शिवी हा जो प्रकार आहे तो एक फ्रस्ट्रेशन बाहेर निघण्याचा प्रकार आहे. तो ठीक आहे, म्हणजे नाही का, बोली भाषेमध्ये पण चालत कोणी किती नाही म्हणलं तरी शिवी देतोच एक. पण ती शिवी आय गेस ते बोली भाषेतलं ते लहेजा वेगळा असतो, पण रॅप मध्ये बोलणं थोडंसं ते जास्त, कारण ते कंटिन्यू तुम्ही गुणगुणता, राईट? मग ते थोडंसं होऊ शकतं असं मला वाटतं. एक असं ना की आता तुम्ही काम तुमचं छान करताय, कधी कधी व्ह्यूज येत नाहीत किंवा कधी कधी त्याला व्ह्यूज नसतात, पण तुमच्याकडे तुमच्या कंटेंटची क्वालिटी किंवा तुमच्या गाण्याची क्वालिटी छान आहे. जसं तू सांग शेती कशी करू हे 5 वर्षापूर्वी केलं, त्याच्यानंतर बरेचसे दिवस तू काही काही गोष्टी एक्सप्लोर करत असशील, इव्हॉल्व्ह करत असशील, आणि त्याच्यानंतर आता तू पुन्हा नव्याने सुरुवात केली आहेस तुझ्या गोष्टींची किंवा तुझ्या गाण्यांची, आपण असं म्हणूयात. पण मग मधल्या काळात असं काही झालं का की व्ह्यूज नाहीयेत म्हणून कामं येत नाहीयेत, किंवा व्ह्यूज नाहीयेत म्हणून लोक अप्रोच करत नाहीयेत, किंवा ते कॉम्पिटिशन असतं ते त्याला कधी सामोरं जावं लागलं का, किंवा त्याच्यातून काही असं मिळालं का? झालं. म्हणजे आता काय होतं, कोविडचा एक मी सांगितलं तसं, माझं सांगा शेती करू कशी व्हायरल गेलं. त्यानंतर एक शिक्षणाचा बाजार केलं होतं, ते रिलीज झालं आणि कोविड आला. त्यानंतर 2-2.5 वर्ष काहीच नव्हतं माझं, म्हणजे रिलीजच नव्हतं कुठलंही. मग त्यानंतर असं झालं की आता करायचं काय, म्हणजे त्यानंतर मी 1-2 गाणी केले, नारीजात केलं, गावाकडची पोरं म्हणून केलं. त्यानंतर मागच्या वर्षी पूर्ण अल्बम रिलीज केली, पण रिस्पॉन्स नाही. कोविडच्या टायमिंग मध्ये काय झालं, ऑडियन्स चेंज झाली बऱ्यापैकी. म्हणजे एक युट्यूब बघणारे जे लोक होते ते बऱ्यापैकी पहिलं तर टिकटॉक बघायचे. टिकटॉक बॅन झाल्यानंतर तो रील्स वर शिफ्ट झाले सगळे. म्हणजे ऑडियन्स अशी झाली की 3 मिनिटं 4 मिनिट वाले गाण्याचं ट्रेंडच राहिलेलं नाहीये. सध्या विषय झालाय 30 सेकंद 1 मिनिटाच्या आतमध्ये जे काय आहे ते तुमचं संपवा, आम्हाला वेळ नाही. तर तो एक आहे. मग ती गोष्ट ऍक्सेप्ट करायला आणि त्याचं प्रॉपर प्लॅनिंग करून किंवा एक्झिक्युशन करायला मला वेळ लागला, किंवा मला ती ऍक्सेप्टेबलच नव्हती. कारण आपण जे गोष्टी शिकत आलोय किंवा आपण ऐकलं, आपण 5-5, 7-7 मिनिटाचे गाणे ऐकत आलेले आतापर्यंत. पण आता विषय असा झालाय की 1 मिनिटाच्या आतमध्ये ती गोष्ट खूप मला अशी हे होती की कसं काय गोष्टी, म्हणजे नाही का एक्झिक्यूट करायच्या. त्याच्यामध्ये माझा जास्त टाइम गेला, आणि त्यामुळे विषय होता असं नाही की मी आता माझं इंस्टाग्राम वगैरे आता ग्रो झाले समजा मागच्या 3-4 महिन्यामध्ये. पण त्याआधी असं नव्हतं की मला माझ्याकडे स्किल नव्हतं किंवा विषय होता,
सगळेच होते. मला तर असं वाटतं की मी आता जे करतोय रील्सवर इंस्टावर त्याच्यापेक्षा बेटर आधीच केलेलं आहे. अल्बम माझा जो होता तो Okay. किंवा त्याच्या आधीची गाणी, पण ती पोहोचली नाही लोकांपर्यंत. मी युट्यूबला स्टिक राहिलो आणि ते पोहोचले नाही. त्यामुळं एक थोडा विषय. पण आता नेहमीच एक रॅपर किंवा एक सिंगर म्हणून व्हॉट नेक्स्ट ही प्रोसेस असते, तर त्यात कसा अडकतोस किंवा त्यात स्वतःला कसं गुंफून घेतोस? कारण व्ह्यूज, लाईक, शेअर ह्या सगळ्या गोष्टी एक साईडला झाल्या, पण ऍज अ म्युझिक म्हणून किंवा ऍज अ रॅपर म्हणून व्हॉट नेक्स्ट ही जी प्रोसेस असते की याच्या पुढे काय, आता हे झालंय सपोज, ह्याला इतके व्ह्यूज गेले, इतके लाईक शेअर आले, सगळं झालं, पण याच्या पुढे काय किंवा पुढे नवीन कंटेंट कसं आणायचं? आणि जसं तू बोललास की तुझ्या कंटेंटमध्ये तू कुठली वल्गर गोष्ट प्रमोट करत नाहीयेस किंवा करणार नाहीयेस इथून पुढे सुद्धा. व्हॉट नेक्स्टचं जे भूत असतं ते कसं तुला त्रास देतं आणि त्यात काय काय करू, प्रोसेस काय करतोस? ऍक्च्युली मी तसं बघितलं माझे म्हणजे व्हायरल माझं सोशल ह्याच्यामध्ये झालं होतं मी. त्यानंतर जो अल्बम आला त्याच्यामध्ये मी सगळ्याच प्रकारची व्हरायटी होती. त्यातले गाणे जर बघायला गेले तर एक मराठी साज म्हणून एक गाणं होतं, एक थोडं हे ह्याच्यावालं. त्यानंतर काय करू समजत नाही म्हणून एक गाणं आहे माझं, ते बऱ्याच जणांना हिट करतं. म्हणजे की ते काय त्याच्यामध्ये एक थोडे डिप्रेशन वाला जो झोन असतो, जो मी फेस करत होतो तो त्याच्यामध्ये एक्सपोज केलेला आहे. आता माझे काही कमर्शियल्स पण प्रोजेक्ट आहेत. कमर्शियल म्हणजे की जे काही आता ट्रेंडिंग निब्बा निब्बी कंटेंट जो आहे तो पण करतोय मी काही. तर आहे म्हणजे वेगवेगळ्या सगळ्याच गोष्टी. आता माझं असं आहे की मी ऑलमोस्ट सगळ्या गोष्टींमध्ये मोल्ड होऊ शकतो. मी स्वतःला असं ट्रेन करत आलेलो. म्हणजे मी फक्त रॅपर आहे म्हणून मी फक्त रॅपच करू, मी सिंगिंग पण करू शकतो बऱ्यापैकी. म्युझिक प्रोडक्शन तर आहेच. म्युझिक आता प्रत्येक ह्याचे नाही का वेगवेगळे जॉनर आहेत. तुम्ही जर माझ्या आत्ताच ऑलमोस्ट सगळे गाणी चेक केले तर तुम्हाला प्रत्येक गाणं काहीतरी वेगळ्या प्रकारातलं ऐकायला भेटेल किंवा एक वेगळं म्युझिक आहे, काहीतरी वेगळ्या जॉनर ट्राय करण्याचा मी ट्राय केलेला आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये. तर आता असं म्हणजे प्लॅन म्हणण्यापेक्षा की मी गोष्टी एक्सपोज करत आलोय आणि पुढे पण करतच राहायचे एक्सपोज काहीतरी. ऑल द बेस्ट. थँक्यू. पण आता एक मी विचारेल की एखाद्याला जर सपोज रॅपर म्हणून या क्षेत्राकडे बघायचं असेल तर त्यांनी कुठल्या गोष्टींकडे बघितलं पाहिजे, कुठल्या गोष्टींकडे ऍज अ प्रोज अँड कॉन्स म्हणून लक्ष द्यायला हवंय, जे तू तुझ्या अनुभवातून शिकलात की हे करू नका तुम्ही आणि ह्या गोष्टींवर थोडासा फोकस करा? काय होतं रॅपर म्हटलं की बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण लिहायला शिकलो किंवा बीट सोबत बोलायला शिकलो आपण रॅपर झालो, तिथपर्यंत ठीक आहे. पण जर आपण फुल टाइम ही गोष्ट करणार असू, काय होतं प्रत्येकाचा एक टाइम येतो, प्रत्येक गोष्टीचा ट्रेंड असतोय. म्हणजे 3 वर्षापूर्वी एकाचा ट्रेंड असेल, 3 वर्षानंतर लोक त्याला नाही ऐकत. तर त्यामध्ये सस्टेन कसं करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. म्हणजे बऱ्यापैकी जे आर्टिस्ट संपले मार्केटमधून. म्हणजे मी जसं बघतोय गली बॉयच्या आधी किती होते, गली बॉय येण्याच्या आधी, त्यानंतर किती आले आणि आता गली बॉयच्या नंतर म्हणजे एक ट्रेंड आला, सगळी एक लाट आली रॅपरची आणि त्याच्यानंतर आता किती जण बाकी आहेत किंवा असे किती. मला म्हणजे एक काय होतं आर्टिस्टची प्रोफाईल बघितली की आपल्याला लक्षात येते की आता हा किती सस्टेन करण्याच्या सिच्युएशन मध्ये. तर सस्टेन करण्यासाठी मल्टिपल गोष्टी करणं गरजेचं आहे. तर मी सस्टेन करण्याचं कारण असं आहे की मी फक्त रॅप मध्येच नाही करत, मी थोडी सिंगिंग करतो आणि सगळ्यात माझा मेन प्लस पॉईंट आहे की मी म्युझिक प्रोडक्शन करतो. आणि म्युझिक प्रोडक्शन असं नाही की फक्त रॅपसाठी. आता म्युझिक प्रोडक्शन म्हणजे म्युझिक बनवणं जी प्रोसेस आहे याच्यामध्ये बरेच जण म्युझिक प्रोड्युसर भरपूर आहेत मार्केटमध्ये, बीट बनवणारे भरपूर आहेत. पण काय आहे रॅप म्हटलं की सॅम्पल वाल्या म्युझिक बनवतात सगळे. तर मी त्या गोष्टीला फोकस केलं नाही. म्हणजे करतो आधीमध्ये सॅम्पलिंग वाले ट्रेंड असतो एखाद्या गोष्टीचा तर ते करतो मी. पण मी बेसिक पासून गेलेलो आहे की गाणं बनतं कसं. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की मला सिंगर बनायचं तर गाणं बनतं कसं इथून मी सुरू केलं. म्हणजे ज्या काही कॉर्ड्स असतात, आता काय होतं सगळ्याच एक मेलडी रेडीमेड असतं, सॅम्पल उचललं टाकलं आणि बीट रिदम टाकलं की डन. तो विषय मी करत नाही. मी म्युझिक प्रॉपर बनवतो. मला म्हणजे आज मी रॅप जरी नाही करायचं ठरवलं हिपहॉप तरी मी वेगळ्या प्रकारातलं म्युझिक बनवून मी सस्टेन करू शकतो किंवा वेगळी गाणी बनवू शकतो. तर तो एक म्हणजे सांगायचं झालं तर सगळ्यांना की मल्टिपल गोष्टीमध्ये हे करा, मल्टिपल गोष्टीवर फोकस करा, मल्टीटास्किंग बना. असे काही वाईट अनुभव सांगशील का आम्हाला की हे नसतं तर काहीतरी हे घडलं असतं किंवा हे वाईट अनुभव आलेत बुवा तुझ्या आतापर्यंतच्या एक्सपिरियन्स मध्ये? अनुभव वाईट म्हणजे भरपूर आलेत, पण मी वाईट म्हणून त्यांना हे नाही करत. त्यातून काहीतरी आपल्याला शिकायला भेटतं. असा 1-2 अनुभव जर आम्हाला ऐकायला मिळाले तर आवडेल. अनुभव तसं सांगायला मी काही प्रोडक्शन सोबत वगैरे काही प्रोजेक्ट केले
जे की रिलीज करण्यासाठी त्यांनी वेळ घालवला, त्यात माझा टाइम वेस्ट झाला. जे काय असतं आता ट्रेंड असा चाललेला आहे की क्विक मध्ये पाहिजे. आता जर एक गाणं व्हायरल झालं, पुढच्या महिन्यामध्ये दुसरं पाहिजे ऑडियन्सला. नक्कीच. जर समजा एक गाणं व्हायरल आहे, आपण आणि 1.5 वर्षानंतर दुसरं येतंय आपलं, आणि आपण त्याच्या भरोश्यावर बसलोय की नाही आता ह्याच्याकडे आपलं गाणं झालेलं आहे आणि हा रिलीज करणार आहे आपलं गाणं. 1.5 वर्ष आपण वाट बघतोय. हा खूप म्हणजे वाईट, म्हणजे सगळ्यात वाईट माझ्यासाठी तोच होता. म्हणजे हा की आता होईल, मग होईल रिलीज, सगळ्या गोष्टी. मग त्यामुळे मग त्यातून तो वाईट अनुभव म्हणण्यापेक्षा मी शिकलो त्याच्यातून की बाई जो करना है अपने को करना है. आता जसं तू म्हणालास की तू एक म्युझिक लाईन मध्ये पण घुसलाय, तू डायरेक्शन करतोस, कंपोजिशन करतोस, रायटिंगही करतोस, त्याच्यानंतर बरेच तुझे प्रोजेक्ट्सही चालू आहेत. तर मग मला ते जाणून घ्यायला आवडेल की त्या लाईनमध्ये कुठले कुठले वेगवेगळे सेगमेंट्स असतात आणि प्रत्येक सेगमेंटला तू कसं डील करतोस, की ऍटलीस्ट कुठले सेगमेंट्स आहेत की एक सामान्य माणसाला ते करावेत. कारण माझ्यासाठी तर काय असतं, युट्यूब किंवा लाव किंवा स्पॉटीफायला गाणं ऐक आणि फील घे. पण ज्यावेळेस तू पडद्याच्या मागे आहेस आणि ती प्रोसेस कशी असते किंवा ती प्रोसेस तू कशी करतोस? सगळ्यात पहिल्यांदा गाण्याचे लिरिक्स असतात. म्हणजे एक नॉर्मल प्रोसेस बघितली. नॉट ओनली रॅपसाठी कधी काय होतं, बीट्सवर रॅप लिहितात, असा विषय होतो काही जणांचा. पण तसं गाण्याची एक प्रोसेस बघितली तर गाण्याचं सगळ्यात पहिल्यांदा लिरिक्स असतात किंवा एखादी ट्यून सुचलेली असते, त्याच्यावर शब्द असतात थोडेफार, ते प्रॉपर करून मग तर लिरिक्सचा मिनिंग काय लोकांना, म्हणजे आपण एखादा कंटेंट बनवतोय तर तो काय म्हणून डिलिव्हर करायचा, तर तो पहिल्यांदा समजला पाहिजे. लिरिक्सचा मिनिंग काय, कुठल्या झोन मध्ये जातात लिरिक्स, त्यानुसार मग त्या झोन साठी कुठले इन्स्ट्रुमेंट गरजेचे आहेत. म्हणजे इमोशनल असेल तर आपली थोडी समजा व्हायलिन वगैरे त्यात आली पाहिजे, स्ट्रिंग सेक्शन चांगला बनला पाहिजे, स्ट्रॉंग पाहिजे. हा या गोष्टींचा विचार करायला लागतो. किंवा डान्सवाला असेल, डान्सवाल्या लिरिक्स असतील तर थोडे बीट्स ओरिएंटेड असलं पाहिजे. रिदम कसा गेला पाहिजे किंवा ट्रेंड काय चाललंय, लोकांना ऑडियन्सला आवडते काय, मग ईडीएम वाला करायचा किंवा काही थोडं वेगळं, ह्या गोष्टींचा एक विचार करायला लागतो. म्युझिक प्रोडक्शन झाल्याच्या नंतर मग तो सिंगिंगचा जो पार्ट येतो, आता त्याला कोण चांगलं न्याय देऊ शकतो, जस्टिस देऊ शकतो गाण्याला, ते पण एक विचार करावा लागतं. आणि त्यानंतर मग मिक्सिंग मास्टरिंग पण तेवढाच इम्पॉर्टंट पार्ट आहे याचा. मिक्सिंग मास्टरिंग म्हणजे आपण जेवढी आतापर्यंत मेहनत करत आलोय ती लोकांपर्यंत पोहोचण्याच्या आधीची स्टेप आहे ती मिक्स मास्टर. ते जर व्यवस्थित झालं, म्हणजे जे आपण प्लॅन केला होता, म्हणजे काय असतं, एखादी बिल्डिंग बनवण्यासाठी आधी नकाशा बनवलेला असतो, ते म्हणजे कंपोजिशन असतं गाण्याचं. तो नकाशा बनवून बिल्डिंग झाली आणि लोकांना आता त्याचं इनॉग्रेशन करायचं, काहीतरी वेगळं दिसतंय किंवा त्या गोष्टींवर एक फोकस करावं लागतं. मिक्स मास्टर म्हणजे ते असतं की गाण्याचं एक पॉलिशिंग जो पार्ट असतो फिनिशिंगचा, तो आणि प्रोडक्शन, हे तर झालं एक बनण्याचं. त्यानंतर रिलीज साठी आता मी मल्टिपल गोष्टी करतो, त्यामुळे मला मी त्या पण प्रोसेस मध्ये असतो की रिलीज नंतर काय, रिलीज साठी काय, किंवा लोकांना व्हिज्युअली काय डिलिव्हर करावं लागेल ह्याच्यासोबत, तर ती पण एक गोष्ट विचार करावं लागते. मग त्यात बऱ्याच आला. मग व्हिडिओ प्रोडक्शन मध्ये आलो आपण आता, व्हिडिओ मध्ये मग ते लोकेशन बघा, मग त्याला इक्विपमेंट कुठले लागतील, कॅमेरा कुठला लागेल, लेन्स कुठल्या लागतील, किती फ्रेम रेटवर काय शूट केलं पाहिजे. म्हणजे मॉन्टेज असतील तर 60 ला करा, 120 ला करा, लिरिकल असेल 24 ला करा, ड्रोन लागेल का ह्याच्यामध्ये. परत ते झाल्याच्या नंतर एडिट साठी कुठलं म्हणजे काय सिक्वेन्स काय ठेवला पाहिजे. त्यानंतर कलर डीआय आलं. कलर डीआय मध्ये पण मग तो डीआय वाला आपल्याला 3-4 पॅलेट कलर देणार की कुठला चांगला वाटतंय. मग आपल्या गाण्याचं जो सुरुवात झालेली असते लिहिण्यापासून की कुठल्या फील्ड मध्ये आपल्याला पाहिजे, त्यानुसार मग ते कलर टोन, असं म्हणजे सगळ्या गोष्टी एकमेकावर डिपेंड आहेत. मी सगळ्या प्रोसेस मधून गेलेलो आहे. आपण तुझं स्टोरी ऐकली, त्याच्यानंतर तू किती वेगवेगळ्या गोष्टी करतोस तेही ऐकलं. पण आता मला तुझ्याकडून हे जाणून घ्यायचंय की अर्थार्जनचं गणित कसं सांभाळतोस. कारण जसं तुला मी म्हंटल की तू छान करतोयस, तू सगळं करतोयस, पण ऍट द एंड कुठेतरी ते प्रॉफिट लॉसचं गणितही जमलं पाहिजे आणि त्याच्या साईड नंतर मी ग्रीन साईडला आलो पाहिजे. ते खूप महत्वाचं आहे. कारण जर ते होत नसेल तर काहीच अर्थ नसतो सगळ्या गोष्टींना, असं आपण म्हणतोय. आणि सगळ्यात शेवटी ते मॅटर पण करतं तितकंच. तर स्वतःच्या पॉकेटमध्ये पैसे येण्यासाठी किंवा त्या गोष्टी करण्यासाठी किती डिफिकल्ट असतात किंवा ते कसे करतोस? आता ह्या ज्या 2 प्रोसेस झाल्या ऑडिओ व्हिडिओ, त्याच्यानंतरची ही स्टेप आहे मार्केटिंग. म्हणजे आपण काय होतं कधी कधी
आपण म्हणण्यापेक्षा माझं तर माझ्याकडूनच होतं त्या गोष्टी. मी पूर्ण जास्त एफर्ट टाकतो म्हणजे ऑडिओ बनण्यापासून व्हिडिओ बनण्यापर्यंत. मार्केटिंगवर मी जास्त एफर्ट नव्हतो टाकत आतापर्यंत. तर मार्केटिंग पण गरजेचं आहे, कारण रिटर्न्स खरे तिथून येणार आहेत. नक्कीच. मग तुम्ही थोडं इकडे 19-20 करा हम्म. व्हिडिओ प्रोडक्शन मध्ये, किंवा थोडा कमी खर्च तिकडे लावून मार्केटिंगला पैसे लावले पाहिजे, किंवा मार्केटिंगवर पैसे लावले पाहिजे म्हणजे की मार्केटिंग केलं पाहिजे. तुम्ही ते पैसे छान लावून प्रकारे म्हणजे की केलं असं नाही की पाहिजे. पैसे रिचार्ज टाकून त्याच्यामध्ये जे 1 लाख व्ह्यूज घ्या, त्याचा काही उपयोग नाही, त्यातून अर्निंग नाहीये काही. नाही, correct. पण गाणं पोहोचलं पाहिजे, पोहोचवण्यासाठी धडपड करणं. आता अजित, आपण एवढ्या वेळापासून गप्पा मारतोय, तर डेफिनेटली जाता जाता मला तुझ्याकडून आता जे लेटेस्ट तू सॉन्ग प्रोड्यूस केलंयस किंवा आता जे लेटेस्ट सॉन्ग तुझं आलंय इलेक्शनवरचं, ते आम्हाला ऐकायला आवडेल. त्याच्यासाठी ऍटलिस्ट चालू आहे आमच्यासाठी तू गा, अशी म्हणजे रिक्वेस्ट आहे, आणि ते आमच्या प्रेक्षकांना खूप आवडेल नक्कीच. उठा उठा, सकाळ झाली, मतदानाची वेळ आली, साहेबांची प्रभात फेरी 5 वर्षांनी दारी आली. काय आहेत प्रश्न तुमचे, काय आहेत अडचणी, हर रखडलेल्या कामाची पुन्हा एकदा यादी झाली. करून घेऊ सगळं आपण, साहेबांची हाक आली. अर्धी चपटी मारून सांच्याला कार्यकर्त्यांना जाग आली. कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर आमचे प्रेरणास्थानची बॅनर बाजी झाली, आणि साहेबांशिवाय पर्याय नाही, कालच आपले साहेबांशी चर्चा झाली. खूप मस्त, आणि खूप खूप तुझं धन्यवाद. अशाच नवनवीन गाण्यांसाठी रॅप बॉस एकदा नक्कीच चेक करा. त्याचबरोबर आजचा हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला, आजची अजितची स्टोरी तुम्हाला कशी वाटली, किंवा रॅप या क्षेत्राबद्दल तुम्हाला काय कळलं, ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि त्याचबरोबर तुम्ही अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण ते फ्री आहे, आणि तेच आम्हाला मोटिवेशन, इन्स्पिरेशन देते की अशा नवनवीन लोकांशी भेटून त्यांची स्टोरी तुमच्यासमोर प्रेझेंट करता येते. त्याचबरोबर गोळाबेरीजमध्ये तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये कोणत्या गेस्टला आणायचं किंवा कोणासोबत चर्चा करायची हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. लोभ असावा. धन्यवाद.